तर इंटिग्रेशन मधला हा इट्स शेवटचा भाग आहे बरं का. पण काही घाई करणार नाही, जर झाला जेवढा होईल तेवढा घेऊ, नसेल तर पुढच्या वेळेस बघूया तो भाग. इंटिग्रेशन बाय पार्शल फ्रॅक्शन असं नाव आहे, पार्शल फ्रॅक्शन. ठीक आहे, तर याचा अर्थ काय बघूया. त्याच्यामध्ये नाही का थोडंसं आधी दोन पॉलिनॉमियल असतील, एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स आर टू पॉलिनॉमियल्स. then f of x upon g of x is called rational algebraic function. एक्झाम्पल दाखवतो मी तुम्हाला. सपोज वर लिहिलं मी x प्लस 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 3x मायनस 7 असं काहीतरी घेतलेलं मी. आता असं असेल, या अशा गोष्टीला काय म्हणतो आपण, रॅशनल अल्जेब्राइक फंक्शन असं म्हणतो. रॅशनल फंक्शन म्हणतो कारण की वर एक अल्जेब्राइक किंवा पॉलिनॉमियल आहे आणि खाली एक पॉलिनॉमियल आहे, असा भागाला काय म्हणतो आपण, रॅशनल फंक्शन असं म्हणतो. रॅशनल अल्जेब्राइक फंक्शन एवढ्या करता अल्जेब्राइक हे नाव काय घेतलं, कारण की इथं साईन किंवा कॉस काही दिसत नाही, नुसतंच एक्स मध्ये दिसतंय, त्यामुळे त्याला आपण अल्जेब्राइक म्हणलेलं आहे. त्यानंतर एफ ऑफ एक्स आणि जी ऑफ एक्स, हेच एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्स. आता हे एक्झाम्पल दाखवलं एफ ऑफ एक्स अपॉन जी ऑफ एक्सचं, त्याच्यामध्ये काही प्रकार पडतात वेगळे वेगळे थोडेसे. इज कॉल्ड प्रॉपर रॅशनल फंक्शन प्रोव्हाइडेड डिग्री ऑफ एफ ऑफ एक्स इज लेस दॅन डिग्री ऑफ जी ऑफ एक्स. आता समजा हा जो आहे वरचा जो आहे त्याला मी एफ ऑफ एक्स म्हणलेला आहे आणि खालचा जो आहे तो जी ऑफ एक्स म्हणलेला आहे. प्रत्येकाने व्यवस्थित लक्ष देऊन बघा, सोपा भाग आहे, इंटिग्रेशन मधला शेवटचा भाग आहे. याची डिग्री, वरचा जो काय एफ ऑफ एक्स आहे याची डिग्री किती आहे, याची डिग्री किती आहे कोणाला सांगता येईल, हो कळून सांगता येईल. नुसती एफ ऑफ एक्स ची डिग्री किती आहे, 1. बरोबर आहे, याची डिग्री 1 आहे. 1 डिग्री असेल तर त्याला काय म्हणतो, खरं तर आपण लिनियर असं देखील म्हणतो बरं का. ज्या एक्सप्रेशनची डिग्री ही 1 असते त्याला लिनियर असं नाव आहे. आणि त्याच वेळेस आता जी ऑफ एक्सची डिग्री बघा, याची डिग्री हायेस्ट पॉवर एक्सची किती आहे तर 2 आहे, त्यामुळे याची डिग्री किती आहे 2. असं असेल तर त्याला काय म्हणतो आपण, क्वाड्रॅटिक म्हणतो. दिस पार्ट इज क्वाड्रॅटिक. बरं, सांगायचा मुद्दा काय, याची डिग्री म्हणजे एफ ऑफ एक्सची डिग्री किती आहे 1 आणि जी ऑफ एक्सची डिग्री किती आहे 2. जर वरच्याची डिग्री ही खालच्या पेक्षा कमी असेल, कम्प्लिटली कमी असेल, तर अशा गोष्टींना काय म्हणतो आपण, प्रॉपर रॅशनल फंक्शन. त्याला काय म्हणतो, प्रॉपर रॅशनल फंक्शन असं म्हणतो. समजा तसं नसेल आता तर इट इज कॉल्ड एज अ इम्प्रॉपर रॅशनल फंक्शन. कधी असणार असं, जर वरच्याची डिग्री ही खालच्यापेक्षा मोठी असेल किंवा बरोबर असेल. आता याचे दोन एक्झाम्पल दाखवतो मी. वरच्याची डिग्री ही मोठी आहे, एक्स स्क्वेअर मायनस 9 लिहिला मी आणि खाली नुसताच एक्स प्लस 3 लिहिलेला आहे. वरच्याची डिग्री काय आहे 2 आहे, खालच्याची डिग्री किती आहे 1 आहे. वर न्यूमरेटरची डिग्री ही डिनॉमिनेटर पेक्षा मोठी आहे, याची डिग्री ही 2 आहे, याची डिग्री 1 आहे, म्हणजे ती मोठी आहे. आणि कधी कधी इक्वल देखील लिहू शकते. इक्वल कधी येणार बघा भाऊ, आता खाली आता वर लिहितोय मी एक्स प्लस 7 लिहिलंय आणि खाली देखील मी लिहितोय एक्स मायनस 9 किंवा 2x मायनस 9. या 2 नी मल्टिप्लाय केल्यामुळे एक्सच्या पॉवरमध्ये काय फरक पडत नाही, त्यामुळे डिग्रीमध्ये काही फरक पडत नाही. आता वरच्याची डिग्री किती झाली, ही वरच्याची डिग्री ही 1 झाली आणि डिनॉमिनेटरची डिग्री किती आहे 1 आहे. Here in this case degree of f of x is same as degree of g of x. असं असेल तर अशा रॅशनल फंक्शन्सना इम्प्रॉपर रॅशनल फंक्शन असं म्हणतो आपण त्यांना. ठीक आहे, मला वाटतं प्रत्येकाला हे लक्षात आलेलं असावं. मग अशा वेळेस काय करतो आपण, त्याला इम्प्रॉपर ज्या वेळेस असेल ना, तर आता समजा वरच्याची डिग्री बघा बरं का, अजून एकदा दाखवतो. हा एक्स प्लस 7 आणि खाली एक्स मायनस 9 किंवा एक्स मायनस 3 असेल, तर या फंक्शनला या फंक्शनने डिवाइड करायचं, आपण डायरेक्टली डिवाइड करायचं. कशा पद्धतीने डिवाइड करतो आपण पॉलिनॉमियलला, हा एक्स प्लस 7 आहे डिवायडेड बाय एक्स मायनस 3 आहे. कशा पद्धतीने करतो डिवाइड आपण, हा एक्स आणि एक्स पहिला दोघांचा घेतला, एक्स एक एक्स 1 एकचा भाग घेतला,
इथं काय आला मग एक्स -3 आला हा. बघा बरं का, मी दाखवतोय हे शांतपणे बघा. 1 नी मल्टिप्लाय केल्यामुळे एक्स -3 आलाय. मग वजाबाकी करतो आपण. एक्स आणि एक्स वजा झाले त्याच्यातले, याचे चिन्ह बदललं म्हणजे किती राहतात इथं 10 राहतात. तर मग तो जो आहे आपल्याला हा जो आहे हे जे आहे ते या पद्धतीनं आपल्याला लिहिता येतं. कोशंट प्लस रिमाइंडर अपॉन जी ऑफ एक्स. कोशंट किती आला आपला 1च आहे कोशंट, प्लस रिमाइंडर किती आहे 10 आहे, अपॉन जी ऑफ एक्स काय, जी ऑफ एक्स म्हणजे डिनॉमिनेटर अपॉन एक्स -3. बघा बरं का, हे जे काय आहे याचं रूपांतर याच्यामध्ये झालेलं आहे. बरोबर आहे का ते रूपांतर केलेलं? हा समजा एक्स -3 आता इथं डिनॉमिनेटरला घेतलेला आहे. मग क्रॉस मल्टिप्लाय केला तर वर काय होणार एक्स -3. एक्स -3 प्लस 10 किती झाले, एक्स +7 होतील. ठीक आहे. मग अशा पद्धतीनं त्याला लिहिता येतं. कधी हे जर दोघांची डिग्री सेम असेल किंवा वरच्याची डिग्री खालच्यापेक्षा कशी असायला पाहिजे, जास्त असायला पाहिजे. अशा पद्धतीमध्ये आपण त्याला तसं लिहू शकतो. आता त्याचं पण एखादं एक्झाम्पल बघूया. वर असलेल्याची डिग्री याची जास्त आहे. आता हा x² - 9x प्लस 18 असं लिहितो मी आणि खाली लिहितोय मी x -2 असं लिहितो मी. आता वर एक एक्सप्रेशन आहे, त्या एक्सप्रेशनला खालच्या एक्सप्रेशनने काय करतो आपण डिवाइड. आपण डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स हा कदाचित खालच्या वर्गामध्ये 10वी पर्यंतला तुम्हाला तो झालेला भाग आहे. बहुपदींचा भागाकार किंवा पॉलिनॉमियल डिव्हिजन ऑफ पॉलिनॉमियल्स. आपण लॉंग डिव्हिजन प्रोसेस वापरून आपण हे करत होतो. x² - 9x + 18 लिहिला इथं. नंतर हा x -2 इथं बाहेर लिहितो आपण. मग इथला पहिला कोण आहे x² आहे, इथला पहिला कोण आहे x आहे. x² ला x नी डिवाइड केल्यावर भाग बसला xचा. मग x नी सुरुवात केली, x 1 x 4 x², x गुणिले -2 -2x. So something like this. When I subtract, there will be change in sign. Here these two things get cancelled. Here what is left is -9x + 2x is -7x. And whatever is left out, this I can take it over here. Now it is -7x over here. First term is -7x. Here first term is x. -7x divided by x means it's a -7. -7 चा भाग बसला. -7 into x is -7x. बघा बरं का, मी हे करून दाखवतोय तुम्हाला. हे 8वीतली 9वीतली गोष्ट आहे ही. -7 into -2 हा +14 झाला. नाव ॲज आय सेड बिफोर, या दोघांची वजाबाकी केलं की याचं चिन्ह बदललं, याचं चिन्ह बदललं, हे दोन्ही कॅन्सल झाले. मिळाले किती 4. तर बघा मग मुद्दा काय आपल्याला, हे जे काय दिसतंय म्हणजे हा जो आहे हा या स्वरूपामध्ये लिहिता येतो आपल्याला. हे स्वरूप म्हणजे काय, कोशंट. कोशंट म्हणजे किती कोशंट आहेत आपल्याला, x -7 हा कोशंट आहे. मग बघू त्या पद्धतीमध्ये लिहितो मी. x -7 प्लस, बरं याला मी ब्रॅकेट टाकतो, x -7 ला प्लस रिमाइंडर असा शब्द. रिमाइंडर म्हणजे जे उरलेलं आहे बाकी. इथं किती उरलेलं आहे, 4 उरलेलं आहे. डिवायडेड बाय जी ऑफ एक्स म्हणजे काय, डिवायडेड बाय x -2. बघा बरं का, हे जे काय दिसतंय याचं रूपांतर मी याच्यामध्ये केलेलं आहे. तेच तर त्यांनी दिलेलं आहे की जर असं असेल, वरच्याची डिग्री ही खालच्यापेक्षा जास्त असेल, देन वी कॅन डिवाइड, किंवा इक्वल जरी असेल तरी पण आपण डिवाइड करू शकतो. ठीक आहे. मग हे या पद्धतीमध्ये, सोप्या पद्धतीमध्ये मिळू शकतो त्याला. आता एक विचार करा, हे का बरं असं करतोय आपण, कशासाठी, हे का बरं सर सांगतात, किंवा काय उपयोग आहे या गोष्टीचा. थोडासा मला कलर, इंकचा कलर चेंज करून मी दाखवतो तुम्हाला. सपोज आय वॉन्ट टू फाइंड द इंटिग्रेशन ऑफ दिस.
आता मला याचं इंटिग्रेशन काढायला सांगितलं जर असेल तर हे डायरेक्टली सुटत नाही. या गोष्टीला या सोप्या स्वरूपामध्ये जर मांडलं मी, या सोप्या स्वरूपामध्ये मांडलं, x - 7चं इंटिग्रेशन इज इझी. एक्सचं काय असतं, x² डिवायडेड बाय 2. इथं x - 7चा स्क्वेअर डिवायडेड बाय 2 आणि 4/x - 2. 1/x असेल तर log x असतो त्याचं इंटिग्रेशन. आता हा 4/x - 2 चं log ऑफ x - 2 हे एवढं सिंपल इंटिग्रेशन याचं होतं. थोडक्यात काय तर याला हे जे एक्सप्रेशन इथं दिसतंय आपल्याला, जे इथं जे एक्सप्रेशन आहे या एक्सप्रेशनला सोपं करून अशा पद्धतीनं ज्यावेळेस आपण मिळवतो त्यावेळेस इंटिग्रेशन काढणं सोपं होतंय, म्हणून असा प्रकार तिथं केलेला आहे. मग हे दरवेळेस करता येते का, तर बघूया आपण. दरवेळेस असं, आता हे ग्रेटर जर असेल तर करता येतं आपल्याला, समजा लेस असेल तर आपण करू शकतो का, तर नाही करू शकत. मग हे इम्प्रॉपर रॅशनल फंक्शनच्या बाबतीत असं करू शकतो, पण प्रॉपर ज्या वेळेस असेल, म्हणजे वरच्याची डिग्री जर खालच्यापेक्षा लहान असेल तर असा प्रकार करू शकत नाही. मग तिथं आपल्याला काय करावं लागतं, पार्शियल फ्रॅक्शन वापरावं लागतं. मग आता बघा, हे सगळं खोडून टाकतो. तर टाइप्स ऑफ प्रॉपर रॅशनल फंक्शन, आता इथं 3 टाइप्स मी दाखवलेले आहेत इथं प्रॉपर रॅशनल फंक्शनचे. प्रॉपर रॅशनल फंक्शन कधी म्हणतो, याची डिग्री याच्यापेक्षा कमी आहे. हा f(x) हा g(x)च्या डिग्रीपेक्षा कमी आहे. अशा वेळेस आपण काय वापरतो, पार्शियल फ्रॅक्शन, जे आपण बघणार आहे आता. मग त्याच्यामध्ये आय वॉन्ट टू चेंज द कलर. येस. आता नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स असं म्हणलेलं आहे. नॉन, जस्ट अ सेकंड, बॉल अवघड झालं. हां बरं ठीक आहे. नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर याचा अर्थ काय, आता समजा वर, आता मला पहिली गोष्ट काय पाहिजे, हा प्रॉपर पाहिजे, पर वरच्याची डिग्री कमी पाहिजे. मी काय नाही, नुसतं 1 घेतो, वर काय घेतो, 1 घेतो, आणि खाली किती आहे, 2 टर्म्स लिहितो मी इथं. याच्यामध्ये एकामध्ये लिहितो x - 2 आणि एकामध्ये लिहितो मी x + 3. बघा बरं का, मला काय म्हणायचं ते लक्षात घ्या, समजून घ्या आधी. हे जे आहे, आता मला सांगा हे प्रॉपर आहे का. पहिली गोष्ट प्रॉपर आहे, कारण की वरच्याची डिग्री किती आहे, वरच्याची डिग्री कोण सांगू शकेल का मला, इथं ऑडिओ चालू करून सांगू शकता. न्यूमरेटर झिरो, बरोबर आहे. वरच्याची डिग्री इथं x ची टर्मच नाही, किंवा असली तरी x⁻0 असेल मला लिहिता येईल. वरच्याची डिग्री ही 0 आहे आणि खालच्याची डिग्री किती आहे, मग सांगा कोणीतरी, खालच्याची डिग्री किती आहे, वोकलून सांगा मित्रांनो कोणीतरी. हा 2 आहे खालच्याची डिग्री, कारण की 2 टर्म्स आहेत एक्सच्या. एक्स आणि एक्स या दोघांचं मल्टिप्लिकेशन झाल्यावर काय मिळणार आहे मला, x² मिळणार आहे. खालच्याची डिग्री 2 आहे, मग यांनी तोच भाग म्हणलेला आहे. आता इथं ही पहिली गोष्ट तर आहे, प्रॉपर आहे का, तर हा प्रॉपर आहे. त्यानंतर नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स, म्हणजे हे जे फॅक्टर्स आहेत खाली जे लिहिलेले आहेत आपण, ते एकच फॅक्टर 2 वेळा आलेला आहे का, तर नाही आलेला आहे. मग अशा वेळेस हा प्रकार काय आला, नॉन रिपीटेड लिनियर फॅक्टर्स. मग असं म्हणल्यानंतर आपल्याला रिपीटेड लिनियर फॅक्टर काय असणार आहे ते बघूया. पहिल्यांदा तो प्रॉपर करतो. प्रॉपर करण्यासाठी वर काहीतरी कॉन्स्टंट घेतो, बरं 4 घेतला मी, आणि खाली लिहितो मी x - 5 लिहितो, आणि परत एकदा x - 5 लिहितो. तर याला काय म्हणणार आपण, रिपीटेड लिनियर फॅक्टर्स. x - 5 2 वेळा दिसला, बरोबर आहे. पहिली गोष्ट हे प्रॉपर आहे का, यस इट इज प्रॉपर, बिकॉज डिग्री ऑफ दिस इज 0 अँड डिग्री ऑफ दिस पार्ट इज 2. वरच्याची डिग्री खालच्यापेक्षा लहान असल्यामुळे ह्याला प्रॉपर म्हणतो. आणि दुसरी गोष्ट, याच्यामध्ये काय आहे, रिपीटेड लिनियर फॅक्टर्स आहेत, म्हणजे या केसमध्ये मी पार्शियल फ्रॅक्शन वापरणार. पार्शियल फ्रॅक्शन, या केसमध्ये देखील पार्शियल फ्रॅक्शन वापरणार. आणखीन कुठल्या केसमध्ये पार्शियल फ्रॅक्शन वापरणार बघा, तर प्रोडक्ट ऑफ लिनियर फॅक्टर अँड नॉन रिपीटेड क्वाड्रॅटिक फॅक्टर. आता हा काय प्रकार, वर लिहितो मी x - 4 लिहितो, तर वरच्याची डिग्री किती झाली, मग माझ्यासाठी वरच्याची डिग्री झाली 1, आणि खाली काय येणार आहे डिग्री त्या बघायचं. एक फॅक्टर असा लिहिणार आहे की x - 3 लिहितो मी इथं, आणि दुसरा एक फॅक्टर असा घेतो, एक काय म्हणलं लिनियर फॅक्टर, हा लिनियर फॅक्टर घेतलाय,
आणि दुसरा आहे तो नॉन रिपीटेड क्वाड्रॅटिक फॅक्टर म्हणलेला आहे. नॉन रिपीटेड क्वाड्रॅटिक फॅक्टर म्हणजे काय, तर यू कांट राईट इट ॲज अ इन फॅक्टर फॉर्म. इट इज सिम्पली इट समथिंग लाईक दिस, एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 4. बघा बरं का, हे क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन असल्यासारखं आहे कम्प्लिटली. वरच्याची डिग्री 1 होती, खालच्याची डिग्री किती आहे, इथं एक्स स्क्वेअर आणि इथं एक्स असल्यामुळे खालच्याची डिग्री किती झाली, खालच्याची डिग्री ही 3 आहे, वरच्याची डिग्री 1 आहे, खालच्याची डिग्री 3 आहे. अशा वेळेस आपण काय करणार आहे, मग इथं देखील काय वापरणार, पार्शल फ्रॅक्शन वापरणार. ठीक आहे, मी प्रत्येक वेळेस म्हणजे केसेस सांगितला कुठल्या कुठल्या ठिकाणी पार्शल फ्रॅक्शन वापरणार. तर अशा सगळ्या केसेसमध्ये जिथं प्रॉपर रॅशनल फंक्शन आहे तिथं आपण प्रॉपर पार्शल फ्रॅक्शन वापरतो. आणि जिथं इम्प्रॉपर आहे तिथं काय करतो, तिथं हा भाग करतो आपण कोशंट प्लस रिमाइंडर अपॉन जी ऑफ एक्स या स्वरूपामध्ये त्याला मांडतो. दोनच गोष्टी असू शकतात, एक तर डिग्री लहान असू शकते वरच्याची, किंवा मोठी असू शकते, किंवा बरोबर असू शकते. मग माझा काय आता सध्यावर फोकस काय, ज्या वेळेस लहान असते त्यावेळेसच मी पार्शल फ्रॅक्शन वापरणार आहे. ज्यावेळेस ती मोठी किंवा इक्वल असते त्यावेळेस आपण कोशंट प्लस रिमाइंडर अपॉन डिनॉमिनेटर असा भाग वापरणार आहे. ठीक आहे, मग आता ते बघूया. याच्यासाठी एक जे नियमावली आहे ती लिहून इथं दाखवलेलं आहे तुम्हाला, की आता हे बघा प्रत्येक ठिकाणी वेदर इट इज अ प्रॉपर ऑर नॉट वी विल चेक इट वन्स. आता हा प्रॉपर आहे का बघूया. वरच्याची डिग्री किती आहे, 2 आहे, खालच्याची डिग्री 1 2 3 फॅक्टर आहे म्हणजे हा प्रॉपर आहे. वरच्याची डिग्री किती आहे, 2 आहे, खालच्याची किती आहे, इथं एक्स मायनस ए जरी असेल तर स्क्वेअर आहे त्याचा, परत एक्स म्हणजे खालच्याची डिग्री किती झाली, 3 झाली. परत वरच्याची डिग्री किती, स्क्वेअर असल्यामुळे 2 आहे, खालच्याची आता इथं एक्स स्क्वेअर आणि एक्स असल्यामुळे किती झाली, 3 झाली. पहिली गोष्ट तर काय, दीज ऑल आर प्रॉपर, दीज आर प्रॉपर. बर, मग त्याच्यामध्ये 3 भाग आहेत. आता हे जे लिनियर फॅक्टर्स आहेत हे कसे आहेत, नॉन रिपीटेड आहेत. नॉन रिपीटेड असतील तर काय करणार बघा, प्रत्येकाच्या डोक्यावर काहीतरी कॉन्स्टंट द्यायचा. हा एक्स मायनस ए लिहायचा वेगळा, एक्स मायनस बी लिहायचा वेगळा, आणि एक्स मायनस सी लिहायचा वेगळा. मी जे म्हणतोय मगाचपासून की हे जो आता भाग बघतोय आपण त्याला काय म्हणतो आपण, पार्शल फ्रॅक्शन. पार्शल फ्रॅक्शन या शब्दाचा अर्थ समजून घ्या. फ्रॅक्शन म्हणजे काय, तर आपण न्यूमरेटर पण डिनॉमिनेटर ज्यावेळेस लिहितो त्याला फ्रॅक्शन असं म्हणतात. आता ही जी टर्म आहे कम्प्लिटली हे सगळा एक गठ्ठा जो आहे हा पूर्णच्या पूर्ण, त्याचे आपण तुकडे तुकडे करून लिहू शकतो. हा एक तुकडा, हा एक दुसरा तुकडा, हा एक तिसरा तुकडा. बघा समजतंय का, हा जो मोठाच्या मोठा गठ्ठा आहे हा, याचे 3 तुकडे मला करून लिहिता येतात. या गोष्टीलाच आपण काय म्हणतो, जे फ्रॅक्शन्स आहेत ते आपण पार्शली तिघांची बेरीज असं लिहू शकतोय, म्हणूनच त्याला काय म्हणतो आपण, पार्शल फ्रॅक्शन. समजून येत असेल असं गृहीत धरतो. बघा जर आता मग इथं आणखीन एकदा सांगतो त्याची नियमावली काय. इथं आता सगळेच नॉन रिपीटेड असतील तर सिम्पली काय, प्रत्येकाला एक 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 कॉन्स्टंट द्यायचा. इथं ए दिला, इथं बी दिला, इथं सी दिला. ठीक आहे, आणि एक लक्षात ठेवा की इथं जेवढे पॉवर असेल याच्यात, खालची किती झाली डिग्री आपली, खालची 3 झाली डिग्री, त्यामुळं वर 3 अशा टर्म्स येणार, ए बी सी सारख्या 3 टर्म्स येणार, एवढं लक्षात ठेवायचं. आता इथं बघा, इथं जे आहे हा जो प्रकार आहे याच्यामध्ये कसा आहे, हा रिपीटेड टाईपचा आहे. हा काय आहे, रिपीटेड टाईपचा आहे. मग रिपीटेड टाईप असेल तर काय करणार बघा. इथं आता एक्स मायनस ए हा रिपीट झालाय, एक्स मायनस बी झालाय का रिपीट, तो नाही झाला, त्यामुळे एक्स मायनस बी ला मी एकदाच लिहिलेलं आहे. पण एक्स मायनस ए जो आहे इथं काय केलं होतं, वरच्या केसमध्ये एक्स मायनस ए वेगळा, एक्स मायनस बी, एक्स मायनस सी वेगळे वेगळे लिहिले होते. आता मी नुसतंच वेगळे वेगळे जर लिहिले तर इथं एक्स मायनस ए येतील, इथं पण एक्स मायनस ए येतील, इथं एक्स मायनस बी येतील. पण हे सेम सेम झाले की मग डिनॉमिनेटरचे. जर मी नुसताच एक्स मायनस ए आणि एक्स मायनस ए दोन्हीकडे लिहिला तर दोन्हीचा डिनॉमिनेटर सेम झाला, मग या दोघांची बेरीज करू शकतो आपण, बरोबर आहे. तसं होऊ नये म्हणून इथं एक्स मायनस ए ला एकदा लिहायचा, इथं मात्र एक्स मायनस ए चा काय घ्यायचा, स्क्वेअर घ्यायचा. इथं एक्स मायनस ए चा काय घ्यायचा, स्क्वेअर. समजा इथं क्यूब असला असता तर एकदा एक्स मायनस ए लिहिला असता,
एकदा एक्स मायनस ए चा स्क्वेअर लिहिला असता, एकदा एक्स मायनस ए चा क्यूब लिहिला असता. ठीक आहे. ज्या वेळेस हे रिपीटेड असतं त्यावेळेस नाही का चुका व्हायला नको, नीट लक्ष द्या. एक्स मायनस ए चा स्क्वेअर असेल तर एकदा एक्स मायनस ए लिहिणे, एकदा एक्स मायनस ए चा स्क्वेअर लिहिणे. हे कधी रिपीटेड असेल तर. आता शेवटची केस बघूया याच्यामध्ये. शेवटची केस काय, हा तर एक्स मायनस ए आहे. आता हे जे आहे हे क्वाड्रॅटिक एक्सप्रेशन हे का बरं असं लिहिलंय, तुकडे पाडता येत नाहीत का आपल्याला? अहो तुकडे पडत नाहीत म्हणूनच असं लिहिलंय. तुकडे पडत नाही असं होतंय का, तर होत असतंय बऱ्याच वेळेस. तुम्हाला माहित आहे की काही कधी कधी ज्यावेळेस स्प्लिटिंग द मिडल टर्मनी होत नाही त्यावेळेस आपण क्वाड्रॅटिक फॉर्म्युला वापरतो, बरोबर आहे. तर क्वाड्रॅटिक फॉर्म्युला वगैरे वापरायचं नाही आपल्याला इथं. सिंपली तुकडे पडत असतील तर त्याचे तुकडे पाडायचे, जर होत नसेल तर ॲज इट इज ठेवायचं त्याला. तर याचे तुकडे पडत नसल्या कारणाने म्हणजे स्प्लिटिंग मिडल टर्म होत नसल्या कारणाने ही एक्सप्रेशन पूर्णपणे असंच राहणार आहे. हा फक्त एक्स मायनस ए वेगळा आहे. मग ह्याचं काय करायचं, याचं काय करायचं, एक्स मायनस ए ला एकदा लिहू आपण. एक्स मायनस ए लिहिला आणि त्याच्यावर ए लिहिला. पण हा जो आहे क्वाड्रॅटिक आहे. क्वाड्रॅटिक म्हणजे याची पॉवर 2 आहे. जेवढी पॉवर असते त्याचे तेवढे यायला पाहिजे त्याच्यावर गोष्टी, म्हणून इथं काय आला bx प्लस सी लिहायचं इथं वर काय लिहायचं इथं bx प्लस सी. हे लिहिण्यामागचं आणखीन एक कारण सांगतो मी तुम्हाला की असे काही इंटिग्रेशन बघितलेत का आपण, आठवतंय का, ax प्लस बी आणि मग खाली आपण किंवा px प्लस क्यू आणि खाली आपण काय लिहिलं होतं ax स्क्वेअर प्लस bx प्लस सी असा लिहिला होता. तर ते सोडवायला खालच्याचा डेरिव्हेटिव्ह एक्झॅक्टली वर येतो आणि मग सोडवायला सोपं जातं. म्हणून हे लक्षात ठेवा की ज्या ज्या वेळेस क्वाड्रॅटिक असेल त्या वेळेस वर लिहित असताना नुसता बी प्लस सी लिहायचं नाही आपल्याला, तर बी एक्स लावायचं, त्याला बी एक्स प्लस सी लिहायचंय. आणखीन एकदा सांगतो, सगळंच नीटपणे बघा आणखीन एकदा. ओके, लेट मी फ्रेश दिस अप. आता हे जे आहेत हे नॉन रिपीटेड आहेत. हे तीन जे दिसतात इथं आपल्याला हे नॉन रिपीटेड आहेत. हे नॉन रिपीटेड असतील तर प्रत्येक गोष्ट एक एकदा लिहायची, प्रत्येकावर एक एक कॉन्स्टंट आला, विषय मिटला त्याचा. ठीक आहे. आता हे कसं आहे, हे रिपीटेड आहे. रिपीटेड असेल तर काय, हा एकदा लिहायचा, परत तोच त्याच्या स्क्वेअर सहित पण लिहायचा आहे. ठीक आहे. आणि मग हा शेवटचा होता तो ॲज इट इज लिहिला इथला. हा जो शेवटचा आहे तो ॲज इट इज इथे लिहिलेला आहे. आणि प्रत्येकासाठी एक एक कॉन्स्टंट, वर एक आणि ह्याच्यावर एक दिला. हा क्लिअर झाला भाग. आता याच्यासाठी हा जो आहे हा लिनियर आहे, याच्यासाठी एक कॉन्स्टंट दिला, याचा विषय पहिल्यांदा मिटवला येतो. आता जो क्वाड्रॅटिक आहे आणि ज्याचे आपल्याला फॅक्टर्स पाडता येत नाहीत अशा भागाला हा डिनॉमिनेटरला ॲज इट इज येणार, पण न्यूमरेटरला त्याचे जे कोएफिशियंट घ्यायचे ते लिहिताना मात्र इथं कसं लिहिणार मी, bx प्लस सी च्या स्वरूपामध्ये लिहिणार आहे. आता हे नुसतं थिअरी पार्ट झाला. आता प्रत्यक्षात ज्यावेळेस आपण सम सोडवू आपण, तुम्हाला हे चांगल्या पद्धतीने आणि व्यवस्थित पद्धतीने कळेल. ते बघा, हा प्रत्येक सम जर मोठा असतो त्यामुळे हा प्रत्येक सम 4-4 मार्काला विचारला जातो दरवेळेस. पार्शियल फ्रॅक्शनचे जे सम्स आहेत ते 4 मार्कासाठी असतात. तर बघा 3.4 ही ती एक्सरसाइज आहे. त्याच्यामध्ये 18 काहीतरी सम्स आहेत, 1 2 3 4 5, त्याच्यातले 5 मी निवडतोय. बऱ्याच गोष्टी नाही का रिपीट झालेल्या आहेत, तुम्ही ते करू शकता. हे थोडी प्रॅक्टिस केली की तुम्हाला बाकीचे सम्स करायला सोपं पडेल. ज्याच्यामध्ये व्हरायटी आहेत असेच सम सरांनी निवडून आपल्याला दिलेले आहेत. आता हा पहिला प्रश्न आहे, एक्स स्क्वेअर प्लस 2 डिवायडेड बाय एक्स मायनस 1, एक्स प्लस 2 आणि एक्स प्लस 3 असा तो दिलेला आहे. मग नियमाप्रमाणे इथं कसे आहेत बघा, बघू नॉन रिपीटेड आहेत. एक तरी रिपीट झालाय का रूट कुठला फॅक्टर मधला खाली डिनॉमिनेटरचा, तर हा रिपीट झालेला नाही. बघा आता हा रिपीट झालेला नाही हा भाग, त्यामुळे इथं काय होणार आहे, आता शांतपणे व्यवस्थित लक्ष देऊन बघा मित्रांनो. हा आय म्हणून कन्सिडर केलाय एकदम सुरुवातीला, याला इंटिग्रेशनला आय म्हणूया. त्यानंतर बघा हा जो आहे कम्प्लिटली हा एक पूर्णपणे जो गठ्ठा होता त्याचे तुकडे तुकडे करून लिहिलेला आहे, म्हणूनच याला काय म्हणतो आपण पार्शियल फ्रॅक्शन. आणि ते तुकडे करत असताना काय नियम वापरलेले आहेत, हे रिपीट झालाय का कुठला नाही, तर प्रत्येकाला सेपरेटली लिहिणे. याला सेपरेटली लिहिला,
याला सेपरेटली लिहिला, याला सेपरेटली लिहिला आणि मग प्रत्येकाच्या डोक्यावर ABC असं लिहिलेलं आहे. आता माझा मूळ उद्देश आता काय आहे, जे कोणी आपण ABC घेतलेले आहेत त्यांची व्हॅल्यू काढून घ्यायची, त्यांची व्हॅल्यू काढायची आपल्याला. आता ते करण्यासाठी काय करणार बघा. आता ABC च्या व्हॅल्यूज कशा काढायच्या, तर आता ते लक्ष द्या थोडंसं. पहिल्यांदा तर मी हा जो काही डिनॉमिनेटर आहे, हा डिनॉमिनेटर आणि हा डिनॉमिनेटर मी थोडासा सोपा करून घेतो याचा. आता या x-1 इथं आहे, या डिनॉमिनेटरचं रूपांतर या कंप्लीट डिनॉमिनेटर मध्ये जर करायचं असेल, लक्षात द्या मित्रांनो, x-1 चं रूपांतर याच्यात करायचंय मला. तर याच्यासाठी कोण कोण दोघं एक्स्ट्रा गोष्टी लागतील, x+2 लागेल आणि x+3 लागेल. आधीच इथं x-1 आहे, त्याला लागणाऱ्या गोष्टी कुठल्या आहेत एक्स्ट्रा, x+2 आणि x+3. तर त्या गोष्टींनी x+2 आणि x+3 नी काय करायचं, वरच्याला मल्टिप्लाय करायचं आणि खालच्याला मल्टिप्लाय करायचं. वर मल्टिप्लाय झाल्यामुळे एवढं झालेलं आहे ते. आता इथं b, इथं x+2 आहे, x+2 इथं पण आहे, मग आणखीन काय काय कमी पडतं, x-1 आणि x+3, x-1 आणि x+3 इथं दिलेलं आहे. हा आहे x+3 आहे, इथं काय काय कमी पडतंय, x-1 आणि x+2 कमी पडतंय, ते c ला देऊन टाकलं. समजतंय का प्रत्येकाला? आणखीन एकदा सांगतो, ते नीट लक्ष द्या. हा इथं x-1 आहे, मला या गोष्टीचं रूपांतर या कंप्लीट डिनॉमिनेटर मध्ये करायचं आहे. तर मग काय करावं लागणार आहे, एक तर साधी गोष्ट तुम्ही क्रॉस मल्टिप्लिकेशनचा विचार करायचा, पण इथं तीन गोष्ट असल्यामुळे मी क्रॉस मल्टिप्लिकेशनच्या प्रकारामध्ये जात नाही. इथं साधी गोष्टी एकच लक्षात ठेवा, इथं x-1 असेल तर x-1 सोडून जे बाकीचे दोघं आहेत ना, ते दोन्ही याच्या बाजूला लिहायचे. असंच इथं x+2 इथं आहे, त्यामुळे x+2 सोडून बाकीचे जे दोघं आहेत ते b च्या बाजूला लिहायचे. तसाच x+3 आहे ना, x+3 सोडून बाकीचे दोन कोण आहेत, x-1 आणि x+2, हे दोन्ही c च्या बाजूला लिहायचे. ते दोन्ही c च्या बाजूला लिहिलेले. मग आता तुम्हाला दिसतोय की इथं डिनॉमिनेटर तोच आहे आणि इथं डिनॉमिनेटर तोच आहे. हे कॅन्सल झालं असं समजा, हा डिनॉमिनेटर पूर्णपणे आणि हा डिनॉमिनेटर पूर्णपणे कॅन्सल झाला. म्हणजे काय मिळालं मला, वर x²+2 मिळतोय आणि मग हा सगळा जो जसा आहे तशा पद्धतीने आपण लिहितोय. इथं काय पाठ करत नाही, इथं जे समोर वर आहे ते फक्त लिहितोय खाली आपण, बाकी काही नाही. आता मला काय करायचंय, तर मला a, b आणि c ची व्हॅल्यू काढायची आहे. आता या भागाकडे प्रत्येकाचं लक्ष पाहिजे बरं का. ऑल ऑफ यू, आय वॉन्ट ऑल ऑफ युअर अटेन्शन ऑन दिस पार्ट, या सगळ्या भागाकडे. ठीक आहे, तर मग मला याच्यामध्ये नाही का, आता सध्या माझी रिक्वायरमेंट आहे, मी ज्या पद्धतीने सांगतो तसंच मला घ्यायचं आहे. मला a ची व्हॅल्यू पहिल्यांदा काढायची आहे. बघा बरं का मी काय करतो, a ची व्हॅल्यू मला काढायची आहे. तर मी काय करणार, आता या दोन याच्यामध्ये b आणि c च्या बाजूला जे काय लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये कॉमन असलेली गोष्ट कुठली आहे, x-1 आहे. या दोघांमध्ये कॉमन असलेली गोष्ट कुठली आहे, x-1 आहे. त्यामुळे मी काय करतो, x ची किंमत इथं सगळीकडे काय ठेवतो, x ची किंमत काय ठेवतो, 1 ठेवतो. x ची किंमत काय ठेवतो, 1. त्यामुळे काय होणार, हा भाग काय होणार, 0 येणार, हा भाग काय येणार, 0 येणार. राहता राहिली कुठली गोष्ट, एवढाच भाग राहतो फक्त, मग एवढाच भाग राहतो. मग तिथं आपल्याला ही 1 ची व्हॅल्यू इथं टाकायची. इथं 1 ची व्हॅल्यू टाकली की काय मिळेल मला, इथं घेऊन जातो, तुम्हाला वाटलं सर इकडे घेऊन जातो, इकडे या साईडला. x ची व्हॅल्यू काय टाकणार आहे मी, 1 टाकणार आहे. इथं 1 टाकली 0 झाला, इथं 1 टाकली 0 झाला, इथं मात्र 1 टाकल्यावर काय येणार, 1 चा स्क्वेअर 1, 1 + 2 3 आला. म्हणजे या बाजूला काय मिळालेलं आहे मला, 3 मिळालेलं आहे. इट इज इक्वल टू, आता ही 1 ची व्हॅल्यू इथं टाकली काय होणार आहे, 1 + 2 म्हणजे किती झाले, हे 3 झाले, इंटू आता इथं 1 + 3 म्हणजे किती झाले, 4 झाले. आणि कोण राहिलेला इथं राहिलेला आहे a, त्यामुळे त्या a ला मी ॲज इट इज ठेवतो, इथं a ठेवलो आहे. आता 3 = a × 3 × 4 म्हणजे हा 3 आणि हा 3 काय होणार, कॅन्सल. इथं काहीच नाही म्हणजे काय असणार आहे, 1. 1 = 4 टाइम्स a जर येत असेल, then what is a in this case, a = 1/4. a काय आलेलं आहे, 1/4.
बघा मला ए ची व्हॅल्यू पाहिजे होती, मी ती मिळवून दाखवलेली आहे. मग असंच काय होणार, मला समजा बी ची व्हॅल्यू काढायची असेल, तर काय करणार मी, पुट एक्स इज इक्वल टू काय करायचं, ऑडिओ चालू करून सांगा कोणीतरी, एक्सच्या ठिकाणी काय ठेवायचं, -3. आता बघा बरं ठीक आहे दोन्ही ओके ठीक आहे. इथं विचार काय करायचं बघा, काही जणांनी -3 पण उत्तर दिलंय, काही जणांनी -2 हे उत्तर दिलंय. आता दोघांचंही बघूया आपण कुठलं बरोबर आहे ते बघूया. मला व्हॅल्यू कोणाची काढायची आहे, बी ची व्हॅल्यू काढायची आहे. बी च्या बाजूला कोण आहे, हे दोघं जण आहेत. या दोघांचा मला काही विचार करायचा नाही, जे उरलेले आहेत मला बी ची व्हॅल्यू काढायची, म्हणजे हे दोन्ही मला 0 करावं लागतील, हा पण 0 करावा लागेल, हा पण 0 करावा लागेल. आता दोन्ही मध्ये कॉमन कोण आहे, इथं x+2 आहे, इथं देखील कोण आहे, x+2 आहे. दोन्ही मध्ये कॉमन असलेला कोण आहे, x+2 आहे. म्हणजेच मला x ची व्हॅल्यू काय ठेवावं लागणार आहे, तर x ची व्हॅल्यू ही -2 इथं ठेवली आणि x ची व्हॅल्यू -2 इथं ठेवली, म्हणजे हे दोन्ही काय होणार आहेत माझे, हा 0 होईल आणि हा 0 होईल. त्यामुळं b ची व्हॅल्यू काढायची असेल तर इथं देखील इथून सुद्धा क्लू मिळतो बरं का, इथून सुद्धा क्लू मिळतो तुम्हाला. बी ची व्हॅल्यू काढायची असेल तर खालची टर्म कधी 0 होणार, -2 ला 0 होणार. ए ची व्हॅल्यू काढायची असेल तर खालची टर्म कधी 0 होणार, 1 ला 0 होणार. सी ची व्हॅल्यू काढायची असेल तर काय ठेवायचं, एक्स ची किंमत -3 ठेवायचं. इथं देखील क्लू मिळतो आपल्याला, या वरच्या याच्यातून सुद्धा आपण क्लू काढू शकतो डायरेक्टली. तर मला बी ची काढायची म्हणजे एक्स ची -2 ठेवणार. आता हे डिटेलमध्ये जे दाखवलेलं आहे ते पुढच्या भागाकडे जाऊया आणि बघूया. हा x इज इक्वल टू 1 चा प्रकार केला होता, पण a ची व्हॅल्यू 1/4 मिळाली. आता x ची व्हॅल्यू -2 ठेवल्यानंतर b ची व्हॅल्यू मिळणार आहे. सगळीकडे इथं -2 सगळ्या टर्म मध्ये -2 ठेवायचं, हा गायब होतो, हा गायब होतो, फक्त एवढा भाग राहतो. मग इथं काय, हा -2 चा वर्ग, 4 अधिक 2 6 झाले. इथं -2 -1 म्हणजे -3 झाला, -2 + 3 म्हणजे 1 झाला, हे -3 झाले b च्या बाजूला. आणि मग किती मिळाला, 6/-3 म्हणजेच -2 एवढा मिळाला. a 1/4 b -2 मिळाला. ठीक आहे. आता सी काढत असताना मगाशी सांगितल्याप्रमाणे सी काढत असताना काय सांगितलं होतं तुम्हाला की -3 ठेवावं लागणार आपल्याला तिथं. मग प्रत्येक ठिकाणी -3 ठेवू. पहिली गोष्ट a आणि b काय होतील, कॅन्सल होऊन जातील. सी च्या बाजूला काय काय येणार, जिथं जिथं x आहे तिथं तिथं -3 ठेवलेलं आहे. इथं x च्या ठिकाणी -3 ठेवलेलं आहे. -3 चा स्क्वेअर प्लस 2, -3 चा स्क्वेअर 9, 9 + 2 11 झाला हा. आणि सी च्या बाजूला काय काय आहे, इथं -4 मिळाले आपल्याला आणि हा -1 मिळाला. -4 × -4, -4 × -1 इज 4 झाला तो. आणि सी ची व्हॅल्यू काय मिळणार मग, 11/4. तर माझा जो उद्देश होता ए बी आणि सी ची व्हॅल्यू काढायचा, तोच भाग महत्वाचा बरं का याच्यामध्ये. बाकीचा भाग इंटिग्रेशन फार सोपं येणार तुम्हाला. ते त्या तीनही व्हॅल्यूज जी आपण सुरुवात जिथं केली होती, इथं जी फर्स्ट इक्वेशन म्हणून लिहिलेलं आहे, ए बी आणि सी या तीनही व्हॅल्यूज याच्यामध्ये टाकायच्या. मग या कम्प्लीट एक्सप्रेशनच्या म्हणजे याच्या ठिकाणी, म्हणजेच याच्या ठिकाणी जे आहे ते हे सगळं लिहिता येतं आपल्याला डायरेक्टली. हे एवढं लिहिणार मी हे तिथं. ठीक आहे, म्हणजे याच्या ऐवजी पूर्णपणे हे लिहिणार आता. आणि त्यामध्ये लिहित असताना ए ची जी काय मिळालेली 1/4, बी ची -2 आणि सी ची 11/4 ही व्हॅल्यू तिन्ही ठिकाणी ठेवणार. तर बघा मग हे इक्वेशन 1 बिकम्स, हे मिळालेलं आहे, त्यामुळे हे या स्वरूपामध्ये लिहिता आलेलं आहे आपल्याला. आता प्रत्येक ठिकाणी तुम्हाला दिसत असेल की हे फार सोप्या स्वरूपामध्ये आलं. त्याचं आता 1/4 हा कोएफिशियंट आला, बाहेर लिहिला, आतमध्ये 1/x - 1 आहे, हा -2 आहे, कोएफिशियंट आहे, आतमध्ये 1/x + 2 आहे, हा 11/4 जो बाहेर लिहिलेला आहे, आतमध्ये 1/x + 3 आहे. प्रत्येकाच्या डिनॉमिनेटरला x आणि xच आहे, काही विशेष नाही, नुसतं लॉग येतो. खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर आहे का बघा, x - 1 चा डेरिव्हेटिव्ह किती, 1च आहे ना, x चा डेरिव्हेटिव्ह 1, x चा डेरिव्हेटिव्ह 1, x चा डेरिव्हेटिव्ह 1, खालच्याचा डेरिव्हेटिव्ह वर आहे, म्हणजे लॉग ऑफ डिनॉमिनेटर डायरेक्टली लिहू शकतो आपण. 1/4 लॉग ऑफ डिनॉमिनेटर आणि लॉग ऑफ डिनॉमिनेटर. दिस इज द फायनल आन्सर. हा 4 मार्कासाठी विचारला जातो. दिस पार्ट इज सिंपल, ओनली थिंग इज दॅट
ते ए बी सीच्या व्हॅल्यू आपल्याला काढता आल्या पाहिजेत, बाकी काही विशेष नाही याच्यामध्ये. ठीक आहे. ठीक आहे, काही जणांनी व्हॅल्यूज वगैरे पण काढून दिले होते दिसतं. ठीक आहे, बघा आता पुढच्या प्रश्नाकडे वळतो मी आता. आता इथं बघा, इथं काय दिलेलं आहे, एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 एक्स स्क्वेअर मायनस 2 एक्स स्क्वेअर प्लस 3. तर इथं काय करायचं बघा, हा जरा हटके जरा वेगळा प्रश्न आहे. वर करणे आपल्याला सगळं सेम वाटतं, पण आता इथं थोडीशी एक चालाकी करायची आपल्याला. जिथं जिथं एक्स स्क्वेअर आहे तिथं काय ठेवणार आहे मी टी. हे सबस्टिट्यूशन म्हणून घेऊ नका बरं का, म्हणजे इथं डेरिव्हेटिव्ह काढून डी टी काढणे किंवा काय असा प्रकार नाही. कारण सगळीकडे एक्स स्क्वेअर दिसायलेत का बघा, इथं टी ठेवलं की, इथं टी ठेवलं की, आणि इथं टी ठेवलं की पहिल्यांदा मला ते 3 सुटे सुटे करायला सोपं पडणार आहे, बाकी काही नाही. जे पार्शल फ्रॅक्शन वापरून पहिल्यांदा त्यांना सुट्ट करायला सोपं पडणार आहे, मला ते वेगळं वेगळं करायला सोपं पडणार आहे, म्हणून तो भाग घेणार आहे मी इथं. इथं चांगल्या पद्धतीने लक्ष द्या की इथं मी नाही का हा इम्पॉर्टंट म्हणून का बरं लिहितो. इथं जरी मी पुट किंवा सबस्टिट्यूट करत असेल तरी मी सबस्टिट्यूशन वापरून हे सोडवणार नाही, पुढं नुसतेच तुकडे तुकडे करायसाठी वापर करायला लागलो मी त्या सबस्टिट्यूशनचा. ठीक आहे, पार्शल फ्रॅक्शन करण्यासाठी. कारण की नाही का नेहमी जरा नेहमीच्या पद्धतीमध्ये तुम्ही बघितलं असेल तर एक्स स्क्वेअरचं काय करतो आपण, याचा डेरिव्हेटिव्ह काढतो 2x dx म्हणतो याला, नंतर या टीचा डेरिव्हेटिव्ह काढतो dt होतो. पण तुम्हाला दिसतंय इथं काय 2x आहे का न्यूमरेटर मध्ये, 2x आहे का इथं, नाही. 2x dx आहे का, नाही. हा भाग नाही आहे तिथं, त्यामुळे मी ते सबस्टिट्यूशन त्या पद्धतीने वापरणार नाही. फक्त नुसतं वर वर बघितले की मला तुकडे करण्यासाठी सोपे पडावे म्हणून हे केलेलं आहे. हे सम बऱ्याच जणांना कन्फ्यूज करतात. सबस्टिट्यूशन करून देखील आपण डेरिव्हेटिव्ह काढत नाही. का काढत नाही, कारण की मला फक्त तुकडे करायचे, एवढंच याचं मिनिंग आहे. तर पहिल्यांदा ते बघूया. आता वर टी अपॉन टी प्लस 1 टी मायनस 2 टी प्लस 3 हे एक्स स्क्वेअरचं रूपांतर टी टी मध्ये लिहिलेलं आहे मी. आता ह्याला परत मग आता इथं टी प्लस 1 आहे, म्हणजे उरलेल्या 2 गोष्टी याच्या बाजूला मांडायच्या, उरलेल्या 2 गोष्टी बीच्या बाजूला, उरलेल्या 2 गोष्टी सीच्या बाजूला. आता सीच्या खाली टी प्लस 3 आहे, टी प्लस 3 सोडून बाकीचे 2 उरलेले, हे जे 2 उरले ते इथं लिहायचे सीच्या बाजूला. बीच्या खाली टी मायनस 2 आहे, टी मायनस 2 सोडून बाकीचे 2 उरले टी प्लस 1 टी प्लस 3 हे त्याच्या बाजूला लिहिलेत मी. हे असं करून याचा डिनॉमिनेटर काय होणार, मग कॅन्सल होणार, आणि शेवटी काय मिळतं आपल्याला, टी इज इक्वल टू दिस मच मिळतंय. प्रत्येकाचे ठरवावं लागणार आहे मला. ए काढायचा, बी काढायचा आणि सी काढायचं असेल तर काय काय ठेवायचं. ए असेल तर -1 ठेवणार, बी असेल तर 2 ठेवणार, म्हणजे 2 - 2 0 येतो, आणि सी असेल तर -3 ठेवणार, म्हणजे -3 आणि +3 0. तर -1 2 आणि -3, -1 2 आणि -3. बघा इथं दिसतंय तुम्हाला, -1 एकदा ठेवायचा, एकदा 2 आणि एकदा -3 ठेवायचा. -1 ठेवल्यानंतर ए ची व्हॅल्यू मिळते आपल्याला. ए ची व्हॅल्यू ही आता कॅल्क्युलेशनचा भाग मी हे तुम्हाला स्लाइड टाकल्यानंतर बघा शांतपणे. ए ची व्हॅल्यू मिळणार मला 1/6. बी ची व्हॅल्यू काय मिळणार मला 2/15, आणि सी ची व्हॅल्यू जी मिळते आपल्याला इथं -3/10 असे मिळते इथं. ठीक आहे, किंवा इथं आपण दाखवू शकतो -1 इथं टाकलाय तर इथं -1 मिळतोय. आता -1 टाकल्यामुळे हे दोन्ही पार्ट काय होणार, ए साठी हे दोन्ही पण कॅन्सल होणार, नुसताच एवढा भाग -1 -2 -3 झाले, -1 3 2 झाले, बरोबर आहे का. हा 2 आणि -3 म्हणजे -6 झाला, म्हणून 1/6 ए ची व्हॅल्यू आली. इथं 2 ठेवल्यामुळे इथं 2 आला आहे, इथं 2 आला. आता बी ची व्हॅल्यू काढायची असल्यामुळे ए आणि सी काय झाला, 0 झाला. 2 + 1 3 मिळतोय इथं, आणि 2 + 3 5 मिळतंय. 3 × 5 15 मिळतोय आपल्याला, म्हणून 2/15 बी मिळाला आपल्याला. टी ची किंमत -3 ठेवल्यानंतर सी साठी बी, ए आणि बी काय होणार, 0 होणार. -3 इथं ठेवल्यामुळे -2 मिळतो इथं आपल्याला, -2 आणि इथं -5 मिळतो इथं. -2 आणि -5 म्हणजे +10 झाले, आणि या बाजूला -3 ठेवल्यामुळे इथं -3 राहिलेलं आहे, -3/10 आलेलं आहे. तर ए बी आणि सी च्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत आपल्याला. आता त्या मिळालेल्या व्हॅल्यूज इथं फक्त वापरायचे आणि मग त्याचं इंटिग्रेशन काढायचं आपल्याला. आता इथं वापरल्यामुळे काय झालं, हा इंटिग्रेशन या स्वरूपामध्ये लिहिता आलेला आहे आपल्याला.
फक्त मी तुकडे करण्यासाठी वापर केलेला आहे हे लक्षात येत असेल प्रत्येकाला. मग याचं पुढं कसं सोडवायचं? हा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर हे तीनचे फॉर्म्युला वापरायचे. इथं ए स्क्वेअर आणि ए स्क्वेअरच्या स्वरूपामध्ये आलेलं आहे. हा एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर टॅन इनव्हर्सचा फॉर्म्युला आहे, 1/a एक्स अपॉन ए. हा टॅन इनव्हर्सचा फॉर्म्युला आहे. आणि एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर मध्ये 1/2a लॉग ऑफ एक्स मायनस ए अपॉन एक्स प्लस ए, हे दोन्ही फॉर्म्युले इथं डायरेक्टली वापरायचे. ह्या मध्ये टॅन इनव्हर्स आणि मधल्यामध्ये लॉग. तर अशा रीतीने त्याचं उत्तर येणार आहे आपल्याला. 1/6 टॅन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस हा जो आहे हा तुम्हाला दिसत असेल ए ची व्हॅल्यू किती आहे माझी आता. इथं जो ए आहे इथं आणि इथं ए आहे. ए इज √2, त्याच्या बाजूला 2/15 आहे, त्यामुळे काय येणार 1/2a आहे. आता 1/2a 2 × √2, हा 2 आणि हा 2 कॅन्सल होतोय. 1/15 √2 एक्स मायनस ए एक्स प्लस ए √2 लिहिलेलं आहे. ठीक आहे. हे मी ग्रुपवर स्लाइड टाकल्यानंतर तुम्ही बघा, हे याचं PDF टाकेन मी तुम्हाला. तर अशा पद्धतीनं तो सम सोडवायचा आहे.